अल्कोहोल फिनॉल इथर पार्ट 1 याच्यामध्ये आपण अल्कोहोल आणि इथरचे रिएक्शन्स बघू। अल्कोहोल तयार करण्यासाठी आपण 3 पद्धतीने तयार करू शकतो। आता पहिल्यांदा फ्रॉम अल्किन पासून अल्कोहोल पण 3 पद्धतीने तयार करू शकतो। पहिल्यांदा हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन HBO, त्यासाठी B2H6 THF म्हणजे टेट्राहायड्रोफ्युरॉन आणि H2O2 किंवा OH- फ्रॉम एनी बेस देऊ शकतात। मग ते केल्यानंतर आपल्याला अँटी मार्कोव्हिक-नुसार OH चं ऍडिशन करायचं आहे। हे B2H6 जे आहे ते रिड्युसिंग रिएजंट आहे, पण कुणाचं आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचं स्पेसिफिक आहे, फक्त B2H6 ह्याच्यामध्ये B2H6 THF आणि H2O2 असं दिलेलं असतं। दुसरं ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन, याच्यामध्ये HgOAC2 इन प्रेझेन्स ऑफ वॉटर पहिलं स्टेप असतं आणि दुसरं स्टेप SBH ला वापरतात NaBH4 ला। हे केल्यानंतर मार्कोव्हिक-नुसार OH- चं ऍडिशन करायचं। आणि दुसरं आहे ऍसिड कॅटलायझ्ड डिहायड्रेशन, त्याच्यामध्ये H3O+ देतील किंवा डायल्यूट H2SO4 देतील। मग त्यामध्ये कार्बोकॅटायन फॉर्म करायचं, रिअरेंज झालं तर करायचं आणि OH- ऍड करायचं। दुसरं आहे ग्रिग्नार्ड रिएजंट पासून। आता हे कार्बोनाइल कंपाऊंड जर घेतला आपण, त्याच्यामध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट आणि फॉलोड बाय H+, मग इथं R- जे आहे ते न्यूक्लियोफाईल म्हणून ऍक्ट करते आणि इकडं H येते, मग हे OH आणि इकडं न्यूक्लियोफाईल R। मग आता तिसऱ्या पद्धतीने करू शकतो रिडक्शन ऑफ ऍसिड्स। हे रिडक्शन ऑफ ऍसिड्स कसं लक्षात ठेवायचं, आता इकडे LAH म्हणजे LiAlH4, SBH म्हणजे NaBH4 आणि H2 कॅटलिस्ट NiPTPD हे नाव आपण ठेवले। लक्षात कसं ठेवायचं, इथं कीटोन आणि अल्डिहाइड आहे, नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड, मग इस्टर आणि नंतर ऍसिड क्लोराइड। मग इथं LAH जे आहे ते सगळ्यांना रिड्यूस करत आहे, सगळ्यांना, आणि हे जे अल्डिहाइड आणि कीटोन आहे ते SBH आणि H2 कॅटलिस्ट सगळ्यांपासूनच रिड्यूस होत आहे। आता 2 नंबर तक्ता, 2 नंबर कॉलम मध्ये इकडे 1 टिक येते, नंतर 2 रॉंग आणि एकदम शेवटच्याला रिड्यूस करते। 3 नंबर मध्ये पहिल्यामध्ये टिक आहे, नंतर नाही, अजून एकदा टिक आणि मग परत नाही, हे असं लक्षात ठेवायचं। आणि मग ह्याच्यापासून प्रोडक्ट हे रिड्युसिंग एजंट यूज केल्यानंतर प्रोडक्ट काय होतं, हे RC+O आहे, मग इथं हे R, इकडं OH आणि हे असं, आणि ते एक हायड्रोजन येणार। नंतर कार्बोक्सिलिक ऍसिडचं इकडनं एक हायड्रोजननी तोडायचं, इकडे पण हायड्रोजननी तोडायचं, मग इकडनं प्रोडक्ट हे इकडनं CH2 आणि OH असं तयार होतंय। आणि आता हे इस्टरचं बघू, याच्यामध्ये पण इथं HH नी बॉन्ड तुटणार, इथं पण HH नी बॉन्ड तुटणार, मग इथं हे RCH2OH पहिलं प्रोडक्ट आणि दुसरं इकडनं R-OH तयार होणार, R-OH। आणि आता ऍसिड क्लोराइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचं सेमच प्रोडक्ट आहे, RCH2OH, हे असं रिडक्शन होत आहे। आता प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स बघू। प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल 5 आहेत। पहिल्यांदा ऍसिडिक नेचर म्हणजे मेटल सोबत रिॲक्ट केलं तर हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे। मग इथं अल्कॉक्साइड तयार होत आहे, RO निगेटिव्ह आणि M पॉझिटिव्ह आणि हायड्रोजन रिलीज होत आहे। नंतर जर आपण अल्केन घेतलं, त्याच्यावर H2SO4 किंवा H3PO3 हे कॉन्सन्ट्रेटेड नाही घेतलं तरी चालतंय। हे दोन्ही डिहायड्रेटिंग एजंट्स आहेत। 443 केल्विनला जर केलं तर इव्हन मेकॅनिझमनी अल्किन तयार होते, मेजर जे असणार आहे जे मोर स्टेबल आहे। आणि आता इथे एक प्रॉब्लेम आहे, H2SO4 इथे 443 केल्विनला दिले, तेच जर ROH ची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 H3PO3 सोबत झाली ऍट 413 केल्विन, 413 जर असेल तर SN2 मेकॅनिझमनी ROR तयार होते, म्हणजे इथर तयार होते। जर आपल्याला टेम्परेचर मेन्शन नाही केलं तर आपण डिहायड्रेशन करायचं, पण जर टेम्परेचर 413 केल्विन मेन्शन असेल तर इतर फॉर्मेशन करायचं, हे इथं चुकण्याचं पॉइंट आहे। आता अल्कोहोलच्या परत 4 रिॲक्शन्स आपल्याला माहिती आहेत अल्काइल हलाइड तयार करण्यासाठी। SnCl2 HCl पायरिडिन, डार्झन्स रिॲक्शन RCl तयार होते, HX सोबत केलं तर कार्बोकॅटायन फॉर्म होऊन X- असं येते। नंतर PX3 म्हणजे रेड फॉस्फरस X2
आणि PX5 जर यूज केलं तर RX तयार होत आहे. याच्यामध्ये एक विसरण्यासारखा पॉईंट आहे, रेड फॉस्फरस प्लस HX जर दिलं ते एक रिड्युसिंग एजंट आहे, स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे, पण इथे X2 आहे, ते बघण्यासारखं आहे. नंतर आता पुढं ऑक्सिडेशन जर करायचं झालं 1 डिग्री अल्कोहोलचं जर त्याला जर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलं तर अल्डिहाइड तयार होतं. मग अल्डिहाइडला परत स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होत आहे. पण 2 डिग्रीमध्ये तसं काही झंझट नाही. 2 डिग्री अल्कोहोलचं जर माइल्ड ऑक्सिडायझिंग किंवा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग असेल तरी कीटोनच तयार होत आहे. हे झाल्यानंतर ऑक्सिडेशनमध्ये अजून 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. 3 डिग्री अल्कोहोल जे आहे, 3 डिग्री अल्कोहोलवर कॉपर किंवा Ag 300 डिग्री सेल्सिअस जर केलं तर डिहायड्रेशननी अल्किन तयार होतात. आणि MnO2 जे आहे ते फक्त अलायलिक आणि बेन्झायलिक ऑक्सिडेशनसाठी यूज करतात. ते झाल्यानंतर इस्टरिफिकेशन 5वी रिॲक्शन आहे. इस्टरिफिकेशन आता ROHचं इस्टरिफिकेशन करायचं झालं तर 3 जणांसोबत करणार आहे. एक कार्बॉक्सिलिक ऍसिड, दुसरं कार्बॉक्सिलिक एनहायड्राइड आणि ऍसिड क्लोराइड हेच असणार आहे. आता ROHची RC डबल बॉन्ड OH साधं डिहायड्रेशन करायचं आपल्याला RC डबल बॉन्ड OR डॅश असं भेटतंय. नंतर पुढं RC डबल बॉन्ड ऍसिड क्लोराइड सोबत रिॲक्शन केली तर सेमच प्रोडक्ट तयार होत आहे, फक्त याच्यामध्ये HCl निघते एवढंच आहे. आणि इकडं पुढं ऍसिड एनहायड्राइड सोबत रिॲक्शन केली तर याच्यामध्ये 2 प्रोडक्ट येतात. अल्कोहोलची ऍसिड एनहायड्राइड सोबत रिॲक्शन जर केली तर इस्टर आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होते, इस्टर आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड. हे झालं अल्कोहोल. आता इथरकडे येऊ. इथरचं मेथड ऑफ प्रिपरेशन 2 आहेत. पहिल्यांदा डिहायड्रेशननी एक आणि दुसरं विल्यमसन इथर सिंथेसिस. अल्कोहोलवर आता ते सांगितले तीच रिॲक्शन आहे. अल्कोहोलवर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा H3PO3 किंवा असं पण सिम्पली देऊ शकतात, H+ हीट असं देऊ शकतात, पण ऍट 413 केल्विन मेन्शन असायला पाहिजे. SN2 मेकॅनिझमनी आपल्याला आपल्याला इथर भेटणार आहे. नंतर विलियमसन इथर सिंथेसिस, ह्याच्यामध्ये काय अल्काइल हलाइड प्लस अल्कॉक्साइड यांची रिॲक्शन होते. आता जर ह्यांच्या दोघांमध्ये जर E2 रिॲक्शन झाली तर अल्कॉक्साइड जे आहे ते बेस म्हणून काम करतं. तेच SN2 जर रिॲक्शन झाली तर शुअर न्यूक्लिओफाईल म्हणून काम करणार आहे, RO निगेटिव्ह. म्हणजे न्यूक्लिओफाईल जेव्हा SN2 जेव्हा होईल तेव्हाच इथर फॉर्मेशन होणार आहे. E2च्या वेळेस आपल्याला माहिती आहे अल्किन तयार होतं. मग जर आता आपल्याला माहिती आहे SN2 जे आहे ते स्टेरिक हिंड्रेसला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, म्हणजे 3 डिग्रीचं जे रेट आहे ते सर्वात कमी असणार आहे SN2चं. म्हणजे सर्वात जास्त कोणाला फॉलो करणार 1 डिग्रीमध्ये SN2 मेकॅनिझम फॉलो करून विल्यमसन इथर सिंथेसिस करायचं. 2 डिग्रीमध्ये SN2 आणि E2 दोन्ही पण होतं, पण आपल्याला E2 प्रेफर करायचं आहे. 3 डिग्रीमध्ये E2 होतं. हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. आता प्रॉपर्टीज ऑफ इथर 2 आहेत. क्लिवेज ऑफ CO बॉन्ड, C आणि O मधला बॉन्ड आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक सिम्पली HX घेऊन किंवा एक्सेस HX घेऊन. मग आता सिम्पली HX जर घेतलं तर आपल्याला 2 गोष्टी चेक करायला लागतात. एक तर त्या ऑक्सिजनला जोडून 3 डिग्री कार्बन आहे का. 3 डिग्री कार्बन जर असेल किंवा जर रिझोनन्स स्टेबलायझ्ड जर कार्बन असेल तर ऑक्सिजनच्या संपर्कात, तर जर असेल तर मग SN1 मेकॅनिझम कार्बोकॅटन फॉर्म करून तयार करायचं, म्हणजे क्लिवेज करायचं. आणि जर नसेल तर SN2 मेकॅनिझमनी क्लिवेज करायचं. हे 2 महत्वाचं असं हे कन्फ्युज करतात. नंतर जर एक्सेस HX जर दिलं तर सिम्पली आपलं H पोलॅरिटीनी HXनी बॉन्ड तोडायचं, म्हणजे ऑक्सिजन कड हायड्रोजन, R कड X असं घेऊन बॉन्ड तोडायचं. जर कुठला बॉन्ड ऑक्सिजनचा रेझोनन्स स्टेबलाइज असेल तर त्याला तोडायचं नाही. आणि आता सेकंड प्रॉपर्टी आहे ESR ऑफ एनिसोल. आपल्याला ESR तर माहितीच आहे. एनिसोल म्हणजे हे PHOCH3. ह्याच्यावर जर X2 हॅलोजनेशन करायचं असेल तर Br2CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड किंवा CS2 यूज केलं तर ह्यांच्यामध्ये OCH3चे जे ESR आहे त्यामध्ये सगळ्यांमध्ये पॅरा मेजर आहे. मग इथं पॅरा प्रोडक्टला ब्रोमिन येते. जर आपल्याला नायट्रेशन करायचं असेल तर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 यूज करतात. पॅराला NO2 येते. नंतर आपल्याला फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन हे दोन्ही रिॲक्शन्स आहेत.